हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। मुंबई, ठाणे, पालघरसह नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। बहुतांश सखल भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे। तर नोकरदारांची संख्या कमी आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत आहे। आता मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासांमध्ये जाता येणार आहे। आज भाऊच्या धक्क्यावर बोट दाखल होणार आहे, तर M2M नावाची हायटेक बोट सेवा आजपासून सुरू होणार आहे। सुरुवातीला ही सेवा प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे। मीटर सुधारणा न करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। 31 मे पर्यंत रिक्षा आणि टॅक्सीचं मीटर रिकॅलिब्रेशन करून घेणं अपेक्षित आहे। असं न झाल्यास दर दिवशी 50 रुपयांपासून ते 5,000 पर्यंत दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे। MMRDA कडून घाटकोपरमधील आता माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे। या निविदेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये 6 पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत। या इमारतींचे बांधकाम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे या घरांच्या बांधकामासाठी 1,450 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वनराणी टॉय ट्रेन जूनपासून पुन्हा खुली होणार आहे। तर त्यामुळे आता यंदा संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास सुकर होणार आहे। 2011 मध्ये चक्रीवादळामध्ये ट्रॅक खराब झाल्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली होती। ये सारी चीजें आपको इसी नश का हमारा टूर इसी नश 1 किलोमीटर के दूरी पर है। रहेगा। यहाँ से हम बस और ये गुफा 2 फ्लोर की है। इन सीढ़ियों से